टीव्ही नेक्स्ट मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जेव्हापासून पहलगामचा दहशतवादी हल्ला घडला त्यानंतर प्रत्येक गोष्टींकडे टीव्ही नेक्स्ट मराठीनं अगदी काटेकोरपणानं लक्ष दिलं आणि या हल्ल्यानंतरचे काय पडसाद उमटू शकतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशा पद्धतीची भारताची कूटनीती असू शकते, या हल्ल्यानंतर भारत प्रतिहल्ला करणार का, या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवले होते. आणि काल रात्री साधारण 9 ते 10 वाजल्यापासून पाकिस्तानमध्ये खुमखुमी आले आणि पाकिस्ताननं भारतावरती हल्ला करण्याचं धाडस केलं. परंतु एका चित्रपटामध्ये डायलॉग आहे ना की हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन बंदूक हमारी होगी, गोली हमारी होगी और वक्त भी हमारा होगा. आणि भारतानं शेवटी ती वेळ निवडली आणि 10 नंतर भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रतिहल्ला करण्याचं काम आपल्या हातामध्ये घेतलं. पाकिस्तानच्या अनेक ड्रोन्स भारतानं नेस्तनाबूत केले. पाकिस्तानला पळता भुई थोडी ही काय असतं हे काल त्याला जाणवायला लागलं आणि याच विषयावरती आपण लक्ष ठेवून आहोत. त्याच्या ब्रेकिंग बातम्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पण हे सगळं करीत असताना आपण स्टुडिओमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे राजकीय विश्लेषक कसे पाहत आहेत, आंतरराष्ट्रीय अभ्यासक कसे पाहत आहेत, याच्या बातम्या आणि त्याचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि तसंच या स्टुडिओमध्ये माजी सैनिकांना बोलावून त्यांच्या या युद्धाकडे किंवा या लढाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे सुद्धा तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये मला आनंद वाटतो की माजी सैनिक विजय पाटील आहेत की जे 17 मराठा बटालियनमध्ये सदस्य म्हणून काम त्यांनी केलं. 20 वर्ष त्यांनी सैनिकी या क्षेत्रामध्ये काम केलं आणि विशेषतः श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस भारतानं शांती सेना पाठवली त्या शांती सेनेचे आता एक भाग होते. ज्यावेळेस भारताच्या संसदेवरती हल्ला झाला त्यावेळेस भारतानं ऑपरेशन पराक्रम राबवलेलं होतं, त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि कारगिल युद्धामध्ये सुद्धा ते सहभागी होते. त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली आहे. तर माझ्या सोबत माजी सैनिक बीटी पाटील सर आहेत की जे आर्मी मेडिकल कोर्सचे एक सभासद किंवा एक सदस्य राहिले. ज्यावेळेस एखादा अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस मेडिकल हे नेहमीच अलर्ट मोडवरती असतं आणि सर्व दृष्टिकोनातून एक सुदैवाची गोष्ट अशी की त्यांना भूदल, वायुदल आणि त्याच पद्धतीनं आर्मी या सगळ्या ठिकाणी त्यांना काम करता आलं आणि DRDO मध्ये त्यांनी 6 वर्ष आपलं काम केलेलं आहे. तर ही दोन्ही दिग्गज माणसं आपल्यामध्ये आहेत आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती अजून त्यांच्याकडून चांगल्या रीतीनं समजून घेऊ. आपल्या दोघांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे आम्ही असं आमच्या भाषेमध्ये म्हणतो सर की त्या हल्ला आणि प्रतिहल्ला चालू आहे. तर याला हल्ला प्रतिहल्ला म्हणणं योग्य आहे का, हे योग्य एक प्रकारे युद्ध छेडलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आपण 62 ला त्यांच्याबरोबर लढलो, 71 मध्ये आपण लढलो. आपण असं म्हणू का की 2025 मध्ये सुद्धा पाकिस्तान बरोबर युद्ध छेडलं गेलं? तसं बघायला गेलं तर जो आपला पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला अनेक पाकिस्तानी हल्ले केलेले आहेत. आपल्या निष्पाप नागरिकांना मारलं गेलेलं आहे, निष्पाप सैनिकांना मारलं गेलेलं आहे. एक प्रकारची लढाई म्हणाय हरकत नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानी आतंकवाद्यांचे तळ, जिथे हे आतंकवादी आता परवा ज्यांनी हल्ला केला ते सर्व आतंकवादी तिथंच ट्रेनिंग करून त्यांना पूर्णपणे भारतामध्ये येऊन त्यांना घुसायचं कसं, सीमारेषेतून कुठं कुठं त्यांना रस्ते दाखवायचे आणि त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांना हल्ले कसे करायचे आणि कुठल्या प्रकारचे करायचे हे त्यांना ट्रेनिंग तिथं दिलं गेलेलं होतं. आणि त्यांचे जिथं ट्रेनिंग म्हणजे ज्यांचं नाक तिथं होतं ते दाबण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणजे आपले भारतीय सेनेचे तिन्ही सेनाप्रमुख, संरक्षण मंत्री यांच्या अंडरमध्ये अनेक दिवस चर्चा करून हे जे आता धाडस केलेलं आहे पाकिस्तानमध्ये त्यांच्या आपल्या गुप्त म्हणजे शिवाजी महाराजांनी जी गनिमी कावा जो आम्हाला शिकवला गेला आहे, आज मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आम्हाला तो गनिमी कावा शिकवला जातो, त्याचाच एक युद्ध अभ्यास करून आज जो हल्ला केलेला आहे त्यांचे 9 तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मी 1988च्या आसपास जेव्हा आपलं कारगिल युद्ध भडकलं होतं तर त्यावेळेला 1998 साली तर त्यावेळेला आम्ही जो कोटली म्हणून आता पाकिस्तानचा जो तळ उद्ध्वस्त केलेला आहे त्या कोटलीपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती
कारण जिथं मी ड्युटी देत होतो आम्ही दिवसभर बायनाकुलरने आणि आमच्या हात्यावर त्या कोटलीच्या जवळ आसपास भारतीय सैन्याचे आमचे जे बंकर आहेत त्याच्या समोरच अगदी 300-500 मीटरवर पाकिस्तान सैन्याचे बंकर होते. आमचं नेहमी एकामेकामध्ये त्या काळातही आज ही युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळे आज समाजाला समजायला लागले की ही युद्ध परिस्थिती आहे. परंतु आज ही POK भारत पाक व्याप्त काश्मीर म्हणजे थोडक्यात आपल्या जम्मू काश्मीरच्या जेवढ्या आपले बॉर्डर्स आहेत तिथं रात्रंदिवस फायरिंग चालू राहते. रात्रभर पाकिस्तानचे फायरिंग आपल्यावरती चालतं, त्याचं प्रत्युत्तर भारतीय सेना देत असते. काय वेळेला छोटे मोठे बॉम्ब गोळे तोफांचा मारा हे आपल्या भारतीय सैन्याच्या बंकरवरती आपल्या आसपास परिसरातील छोट्या मोठ्या गावावरती नेहमीच असतं. त्या बॉर्डरवरचे गाव आहे ते त्यांना आपला जीव मुठीत धरून नेहमी जगावं लागतं, कारण त्यांनी अंडरग्राऊंड त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी जमिनीमध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी बंकर खोदलेले राहतात. आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये आज आम्ही पाहतोय तर आता कालचीच गोष्ट आहे, आपल्या भारतानं जे कारवाई केली त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्यांनी त्यांच्या अनेक ड्रोन्स तसेच 4 विमानं लढाऊ विमानं त्यांनी आपल्या भारतामध्ये पाठवून जैसलमेर सारखं शहर संपवण्यासाठी त्यांनी त्यांचे लढाऊ विमान पाठवून त्यांच्यामध्ये पूर्ण अत्याधुनिक पद्धतीचे बॉम्ब मोठे लावून त्यावरती त्यांनी आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. पण भारतीय सेना इतकी सक्षम आहे, इतकी ताकदवर आहे, त्यांना ट्रेनिंग एवढं सक्त आहे की असे कुठलीही जर लढाई असले, कुठले फायटर येऊन द्यात, त्यांचे कुठले मिसाईल येऊन द्यात, त्यांना कसं पाडायचं. आपले एअर डिफेन्स आपली इंडियन आर्मीची युनिट आहे ते त्या एअर डिफेन्सला एवढं सक्त ट्रेनिंग आहे. त्यांचे मिसाईल तिथं निघाल्यानंतर किंवा त्यांचं फायटर हवाई जहाज किंवा त्यांचे ड्रोन्स निघाल्यानंतर त्यांना कल्पना लगेच रडारवरती मिळते आणि ताबडतोब त्याचा पाठला करून त्याला तिथंच संपवलं जातं. असे फायटर काल 4 पाडलेले आहेत. आणि आज सुद्धा पाकिस्ताननं या कुरगोड्या थांबवण्यासाठी जर प्रयत्न नाही केले तर आज या भारताच्या इतिहासामध्ये पाकिस्तानचा नकाशा पूर्ण संपल्यात जमा आहे. कारण नेहमीच त्यांनी उग्रवाद आम्ही स्वतः बघितलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये असताना भारतीय सैनिक आहे पूर्ण जम्मू काश्मीर सारख्या एरियामध्ये पूंछ, राजौरी, कारगिल ह्या एरियामध्ये उंच डोंगर, उंच पहाड्या आणि त्याच्यामध्ये घनदाट जंगल आणि काही आपल्या भारतातून पाकिस्तानमध्ये नदी नाले ओढे गेलेले आहेत, काही त्यांचे नदी नाले ओढे गेलेले आहेत. तिथं आपण बॉम्ब वगैरे पेरू शकत नाही, पण त्याचा वापर ते घुसपेट करण्यासाठी, ते आतंकवाद्यांना घुसवण्यासाठी रात्री 2-3 नंतर पहाटेपर्यंत त्या भारतीय सैन्याचा डोळा चुकून ते आतंकवादी पूर्ण शस्त्रास्त्रासह पूर्ण बॉम्ब घेऊन आपल्या भारतीय सीमेमध्ये चुकून घुसतात आणि असे आतंकवादी हल्ले करतात. तर त्या मुळातच त्यांचा आतंकवादी हल्ला जिथं ट्रेनिंग दिलं जातं ते ट्रेनिंग तळच उद्ध्वस्त केले तर उद्या ते आतंकवादी तिथं तयार होणार नाही. आज भारतानं त्यांना एवढा मोठा धडा शिकवला आहे, उद्या हे आतंकवादी तिथं ट्रेनिंग येणार नाहीत किंवा आतंकवाद्यांना जो आर्थिक मदत केली जाते, आर्थिक मदत मला हे म्हणायचं आहे की आर्थिक मदत आपल्या भारतातून सुद्धा काही जे भारत विरोधी लोक आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांना पुरवली जाते. कारण आम्ही स्वतः भेटलेलं आहे, त्या आतंकवादी जेव्हा अनेक ठिकाणी आम्ही आतंकवादी बॉर्डरवर असताना मारले तर त्यांच्या जेव्हा आम्ही बॅगा चेक केल्या तर आपल्या भारतीय करन्सी 1000च्या नोटा, 500च्या नोटा त्यांच्या त्या बॅगमध्ये आम्हाला सापडलेल्या आहेत. त्यांचे हत्यार सापडलेले आहेत. त्या हत्यारावरती पाकिस्तान आणि अमेरिकेचे चिन्ह असलेले त्यांचे बनावटीचे ते हत्यार तिथं आम्ही पकडलेले आहेत. म्हणजे एवढी करन्सी त्या पाकिस्तानमध्ये आपल्या भारताला संपवण्यासाठी छापली जाते आणि तीच भारतामध्ये येऊन आपल्या भारताला संपवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर तो वापर थांबण्यासाठी आज जे नरेंद्र मोदी आणि आज जे संरक्षण मंत्री, 3 दलाच्या सेनांनी जे आज कारवाई केलेली आहे, मला वाटतंय आजची कारवाई ही पाकिस्तानला बऱ्यापैकी सबक शिकवण्यासारखी आहे. कारण त्या कारवाईनंतर सुद्धा जर त्यांनी दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प किंवा दहशतवादी बनवण्याचं काम जे थांबवलं नाही तर आज ना उद्या ते पाकिस्तान संपल्याचं आहे. आज त्यांची अवस्था बघतोय, आज जागतिक दर्जावर त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यांचं पाणी बंद केलेलं आहे, त्यांचं खाणं पिणं सुद्धा आज मुश्किल झालेलं आहे. परंतु त्यांना भारतावरती काय पता नाही कशामुळे त्यांचा एवढा राग आहे की काश्मीरी युवकांना तिथं पैशाचा आमिष देऊन त्यांना तिथं ट्रेनिंग कॅम्पमध्ये घेऊन जातात ते आणि त्यांना ट्रेनिंग देऊन आपल्याच लोकांना आपल्याच विरोधात तिथं काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले करण्यासाठी तयार केलं जातं. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे. तर हे थांबण्यासाठी भारतानं सक्त पावले उचललेले आहेत. इथूनही पुढं सक्त पावले उचलण्यात येतील. आणि आज आम्ही माजी सैनिक जर असलो, आज सुद्धा जर आम्हाला जे ट्रेनिंग दिलेलं आहे, आम्ही जे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते सर्व शस्त्रास्त्र चालवण्याचं, आज सुद्धा आम्ही बॉर्डरवरती जाऊन आम्हाला देशानं फक्त आदेश दिला पाहिजे आणि आदेश होताच. कारण ज्यावेळेला संसदीय हल्ला झाला त्यावेळेला फक्त लाहोरपासून फक्त 27 किलोमीटर अंतरावरती आम्ही बसलो होतो. लाहोर फक्त 20 मिनिटांमध्ये आम्ही पूर्ण लाहोर जिल्हा कब्जात घेण्यात तयार होतो, पण त्यावेळेला आदेश मिळाला नाही. पण आज
या ज्या सरकारनं आदेश देऊन जे आता आतंकवादी कारवाई केली त्यासाठी खूप म्हणजे खूप या सरकारचं अभिनंदन करावं तेवढं कमी असं मी म्हणतो. सरांनी सगळ्याच गोष्टींची विस्तृत रीतीनं मांडणी केली. आपण मेडिकल कोरमध्ये काम करता, तिन्ही सैन्य आहे ते आपल्याशी संपर्कामध्ये येतं करायचे. अजून किती वेळेस ही कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिजे, अजून कितीदा आपल्या खांद्यावरती हे आपल्या सैनिकांच्या आपण पेट्या व्हायच्या. ज्यावेळेस अशा अवस्थेमध्ये मेडिकल कोरमध्ये जे सैनिक येतात त्यांच्या मनामध्ये भावना ह्याच आहेत का की एकदा हा सगळा प्रश्न मिटवून टाकावा, आणि आपणाला काय वाटतं? हो, डेफिनेटली सर. जय हिंद. खरोखरच आजचा दिवस किंवा कालचा दिवस अभिमानाचा दिवस आहे आणि सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे. भारताने इतिहास घडवलेला आहे. 76च्या 76 मिसाईल्स काल त्यांचे टोटली उद्ध्वस्त केले. जे काही ड्रोन्स पाठवले ते उद्ध्वस्त केले. एक सुद्धा जीवितहानी न करता, मालमत्तेची हानी नाहीये. इस्रायल पेक्षा जास्त आपण स्ट्राईक रेट कालचा 100%. खरोखरच भारताने आपली कुवत आपण म्हणजे नीटनेटकं किंवा ट्रेनिंग स्ट्रेंथ जी काही पोटेन्शियल आहे संपूर्ण जगापुढे मांडलेली आहे. मारा इतका अचूक होता की आजूबाजूला सुद्धा धक्का न लागता ज्या टार्गेटवर पाहिजे त्याच टार्गेट विथिन मीटर एवढंच अचूकपणे त्यांनी मारा केलेला आहे. आज काल रात्रीपासून आतापर्यंत खरोखरच 8 प्रमुख शहरातले त्यांचे डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केलेले आहेत. ज्या काही त्यांच्या ड्रोन्स होत्या, ज्या फायटर्स होत्या, F-16 असू दे किंवा JF-17 याला सुद्धा मारलं आणि इव्हन पायलटला सुद्धा पकडलेलं आहे. त्यांनी पायलट पकडल्यानंतर एवढंच म्हणजे आतापर्यंत आपण एका नीतिमत्ता प्रत्येक आपल्या सैन्यात आपण आहे आणि देशात आहे किंवा आपल्या समाजात आहे. त्यांनी आज आपला एअरस्पेसचे जे काही कायदे असतात ते मोडून त्यांनी हे उल्लंघन केलेलं आहे एअरस्पेसचा. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर आता मारा करायला म्हणजे मोकळे आहोत. कारण हे रोजच्या तुम्ही म्हटला त्याप्रमाणे मेडिकलचा जरी असलो कुठंतरी जीव और जीने दो, आणि हा बुद्धांचा देश आहे. मोदीजींनी पण सांगितलं आणि शांततेत आम्ही संपूर्ण जगाला तो संदेश देतो. वसुदैव कुटुंबकम आपल्या रक्तात भिनलेला आहे. तर पण आपलं दुर्दैव हे आहे की असा हा जर शेजारी जर मिळाला असेल आणि गेल्या 1948 पासून आजपर्यंत याचा इतिहास बघितल्यानंतर ह्यांना कितीही आपण दूध पाजवण्याचा प्रयत्न केला तर हे वेळोवेळी ढसतच आले. त्यावेळी सगळ्यांच्या त्या भावना आहेत कुठंतरी ह्याचा साक्ष मोक्ष लागावा आणि ह्यांना चौफेर यांची कोंडी करून कुठंतरी ह्यांना नेहमीसाठी एक धडा शिकवण्यासाठी ज्या जनसामान्यांच्या ज्या भावना आहेत त्याच सैनिकांच्या आहेत. आणि सैनिकांना तर हेच शिकवलेलं आहे, एक गोळी एक दुश्मन. हे ना गोळी वाया जाता कामा आहे ना दुश्मन. मग हे जे आजपर्यंत जे प्रॉक्सी वार आहे त्या प्रॉक्सी वारला खरोखरच कंटाळलेलो आहोत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कितीतरी शहादत शहीद जवानांच्या त्या पार्थिव शरीराला उचलून आम्ही सुद्धा कुठंतरी कंटाळलेलो आहोत. त्याला कुठंतरी एक धडा शिकवण्यासाठी आपण सज्ज आहोत. एका निर्णायक टप्प्यावरती सर आपण आता आलेलो आहोत की इथं म्हणजे आता सगळं ठरेल की काय पुढचे ऍक्शन्स घ्यायचे वगैरे. परंतु मगाशी सर बोलत असताना म्हणालेत की पाकिस्तानची आता कोंडी व्हायला लागलेली आहे. तर आता मला या दृष्टिकोनातून विचारायचं की पाकिस्तानची कोंडी एकतर भारताच्या बाजूनं आपण करायला सुरुवात केलेली आहे लष्करी कारवाईच्या दृष्टिकोनातून. राजनैतिक दृष्टिकोनातून म्हटलं तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्यांनी सांगितलेलं की आम्ही आता कुठेही मागे पडणार आहोत. अमेरिका याच्या अगोदर पाकिस्तानच्या सोबत असायची. अमेरिका म्हणते की आता आम्ही या तुमच्या दोन्ही देशांमध्ये पडू शकत नाही. तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या परीने हे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. हे सगळं एका बाजूला भारताच्या दृष्टीनं हे सगळी पावलं पडत असताना दुसऱ्या बाजूला बलुचिस्तान सारखा एक बंडखोर वृत्तीची माणसं त्या ठिकाणी ते पाकिस्तानमधून बाहेर पडण्याच्या मार्गामध्ये की आम्हाला आमचा वेगळा बलुचिस्तान हवाय. आता पाकिस्तानची कोंडी अशी आहे की भारताच्या बरोबर युद्ध करायचं की आपल्यावरती चढाई करून येणारे जे बलुचिस्तानचे जे बंडखोर आहेत त्यांच्याबरोबर लढायचं की आतमध्ये. आता अशी बातमी आहे की मुनीर नावाचे जे त्यांचे संरक्षण मंत्री आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे अंतर्गत यादवी जी पसरलेली आहे. कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे पाकिस्तानची नेमकी आता कोंडी काय आहे? आता पाकिस्तान तसं बघायला गेलं तर पाक व्यक्त काश्मीर ते तर आपलंच आहे, परंतु पाकिस्ताननं ते त्याच्यावरती कब्जा केलेला आहे. आणि गेलो वर्षी
लाईन ऑफ कंट्रोल जी बरं. भारताच्या आणि पाकिस्तानमध्ये आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर ती पक्की बॉर्डर तरी व्हायला पाहिजे होती, परंतु पाक वागत काश्मीर असून किंवा आपले बलुचिस्तान ह्या सगळ्यांच्या भांडणामुळं आज LOC हे आपल्याला धोकादायक आहे. कारण तिथं नेहमीच पाकिस्तान म्हणते की काश्मीर आमचा आहे किंवा काय भाग आपल्याकडे आहे तो आमचा आहे असं म्हणते. आणि आम्हाला एक 100% गॅरंटी आहे पाक व्यक्त काश्मीर हे आमचंच आहे. आणि त्याच्यानंतर जे बाकीचं LOC वरती जे पलीकडे त्यांचे जिल्हे आहेत काय, तर त्या जिल्ह्यामध्ये काही भाग हा भारताचाच आहे. आणि ह्या गोष्टी कुठं तर थांबल्या पाहिजेत. हे LOC संपून ही पक्की बॉर्डर झाली पाहिजे. की आता युद्ध चालू आहे, या युद्धामध्ये UN वाल्यांनी इथं आपल्यात हस्तक्षेप करून ती पक्की बॉर्डर करावी, जेणेकरून आयुष्यभर आपल्या सैन्याला आणि त्यांच्या सैन्याला शांतता मिळेल. जसं आज आपल्या राजस्थान किंवा आपल्या पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये जे आपली भारत पाकिस्तानची पक्की बॉर्डर आहे, जिथं त्या बॉर्डरवर आपले बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान आहेत, तसे त्यांचे रेंजर्स आहेत, त्यामध्ये एकामेकाला हाय हॅलो त्यांचं चालू असतं. कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये फायरिंग किंवा लढाईचं दृश्य कुठं नाही. परंतु LOC जे आहे, LOC वरती रात्रंदिवस आपला सैनिक तिथे जीव मुठी धरून वागत होतो. कधी कुठली गोळी येईल, कधी कुठला बॉम्ब येईल. कारण तिथं सैनिकाला हालचाल करणं किंवा बॉर्डरवरती जाणारे जेवण वगैरे नेताना आणताना अचानक तिथं बॉम्ब सुटलेला आवाज आला की पटापट तिथं ठेवून बंक कुठेतरी घुसायला लागतंय आपला जीव वाचवण्यासाठी. हे कुठंतरी थांबायचं असेल तर ही पूर्ण बॉर्डर आपली सिक्युअर झाली पाहिजे. आणि हे कुठंतरी सर्व जागतिक दर्जाच्या लोकांनी मिळून हे कुठंतरी बॉर्डर पक्की केली पाहिजे, जेणेकरून भारत पाकिस्तान कायमस्वरूपी सुख शांतीने जगू शकेल. हे काहीतरी केलं पाहिजे. एकंदरीतच ही सगळी आर्थिक कोंडी केली जात आहे. परंतु मगाशी सर म्हटले की आपण एक चांगल्या रीतीने युद्धनीती अवलंबली. मी याच्या अगोदरच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये बोललो की ज्यावेळेस पहलगामवरती हल्ला झाला त्यावेळेस सगळ्यांचीच भाषा अशी होती की त्यांना धडा शिकवायला पाहिजे. परंतु थंडा करके खाऊ, की एकदम खायचं नाही, आपल्याला थंड करून ते खावं लागेल. त्याच्यामुळे पंतप्रधान मोदींनी लगेच त्याच्यावरती इतके रिॲक्ट केली नाही. तर ते आपल्या नेहमीप्रमाणे माझ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहोत असं दाखवलं, गुजरातमध्ये गेले. त्याच्यामुळे पाकिस्तानची सुद्धा एक मानसिकता झाली की कदाचित भारताचं पंतप्रधान किंवा भारताची सरकार आहे ते कुठंतरी नरमाईच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु हे सगळं चालू असताना आतल्या बाजूनं पंतप्रधान मोदींनी हे सेनादलाला एक प्रकारची मुभा देऊन टाकली होती. दुसरी गोष्ट जी मला जाणवते सर, आपण त्याच्यावरती प्रकाशझोत टाकू शकाल की हे घडणारच होतं. आणि त्याच्यामुळं मॉकड्रिलची तयारी अगोदरच आपण 1-2 दिवस केली. कारण याचे सगळे परिणाम आपल्याला कालच्या या युद्धामध्ये जाणवायला लागले. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सायरन वाजायला लागले त्यावेळेस लोकांना कुठेही अफरातफरी माजली वगैरे असं कुठेही जाणवलं नाही. लोकांना कळालं की आपण याच्या अगोदर हे केलेलं आहे. आता सायरन वाजलाय, आपल्या लाईट्स बंद केल्या पाहिजे, ब्लॅकआउट करायला पाहिजे, आपल्याला लपलं पाहिजे. तर भारताने हे अगोदर सुनियोजित केलं होतं की अचानक हे सगळं घडलंय असं वाटतं? नाही सर, मोदींची एक वर्किंग स्टाईल गेल्या 11 वर्षातली बघितल्यानंतर सगळ्यांना जगाला सुद्धा कल्पना आली होती. सुनियोजित पद्धतीने राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांनी त्याप्रमाणे ते प्लॅनिंग केलं होतं. मिलिटरीला सुद्धा सगळ्या तिन्ही फोर्सेसच्या अध्यक्षांना सेना चीफना प्लस CDSना बोलून त्यांना फ्री हँड दिलेलं होतं. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे कसं ठोकायचं आहे ते ठोका, कसं प्लॅन करायचं आहे, वेळ किती घ्यायचा आहे ते सगळं तुमच्यावर. त्याच्यामुळे फ्री हँड दिल्यामुळं एक सेनेला सुद्धा पुरेसा वेळ मिळाला. आणि सगळ्यांच्याच भावना तशा सुरुवातीपासूनच आहेत. दूध मांगोगे तो खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे. मग तीच आता काश्मीर तर आपलं आहेच आहे. ते आता घेण्याची कुठंतरी वेळ निसर्गाने उद्भवून म्हणजे निर्माण करून दिलेली आहे. आणि ती वेळ म्हणजे ह्याच आठवड्या 10 दिवसात ते सुद्धा सत्यात येताना दिसतंय. एवढा कॉन्फिडन्स साखर पडतो. डेफिनेटली सर, खरोखरच तो दिवस एक सेलिब्रेट करण्याचा आहे. सिंधू नदी आपल्यात आता वाहत आहे. आजच म्हणजे सगळ्या बाजूनी कुठं कुठं कोंडी करायचे, कसेही करायचे. आज सकाळीच चिनाब नदीचं हो 3 दरवाजे उघडले. एकीकडे महापुराचा तडाखा त्यांना म्हणजे कसा बसेल या ठिकाणी म्हणजे त्याच्या पद्धतीने त्यांनी बघितलं. आणि टोटली डिफेन्स सिस्टीम सगळ्यांच्या त्यांच्या ब्लॉक सगळ्या म्हणजे उद्ध्वस्त केल्यामुळं आज ही एवढी आपण म्हणजे एज आपल्याजवळ आहे. आपण म्हणू त्या ठिकाणी त्यांना टार्गेट करू शकतो आणि तिथं फायर करून त्यांना त्या ठिकाणी नेस्त नाबूद करू शकतो. सर बरोबर. सर, हे जे
हल्ले आपण कालपासून बघतोय. आपल्याला दोन भाग करावे लागतील. एक म्हणजे पहलगाम नंतर भारतानं 9 अतिरेकी स्थळांना उद्ध्वस्त केलं. त्यावेळेस भारताने एक क्लिअर संदेश दिला होता की आम्हाला तुमच्या रहिवासी इलाक्यांवरती हल्ले करायचे नाहीत, निष्पाप नागरिकांना मारायचं नाही. आमचं टार्गेट ज्याने आमच्यावरती हल्ला केला, जिथं हे ट्रेनिंग दिलं जातं ते पहलगामला आम्हाला उद्ध्वस्त करायचंय. भारतानं ते करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानची खुमखुमी, मी जो सारखा शब्द वापरतोय, त्यांनी जगाच्या समोर असं मांडलं की आमच्या स्थानिक लोकांच्या वरती भारतानं हल्ले केले. मग त्यांनी काही छायाचित्र, काही व्हिडिओज पोस्ट केले. त्याच्यामध्ये काही महिलांचे व्हिडिओज त्यांनी दाखवलेत, काही बालकांचे व्हिडिओज दाखवले. त्यांनी जगासमोर असं मांडण्याचा प्रयत्न केला की आमच्या रहिवाशांवरती भारतानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सुद्धा मग पाकिस्तानमध्ये कदाचित अंतर्गत त्यांचा दबाव वाढला असेल, कारण पाकिस्तानचं सरकार हे नेहमीच त्याच्या लष्करावरती अवलंबून असतं. कधी उठाव होईल, कधी तख्त पलटेल, आणि त्याच्यामुळं त्यांच्याही वरती एक दबाव असेल की आपल्याला पाकिस्तानी नागरिकांसाठी काहीतरी करतोय हे दाखवावं लागेल. आणि म्हणून कालचा तो एक प्रकारचा त्यांनी तशा पद्धतीनं भारतावरती कदाचित हल्ला केला असेल. हा हल्ला केल्यानंतर मग भारत त्यांच्यामध्ये घुसलं आणि मग सैनिकी दल असतील आणि त्यांची जी काही स्थळं आहेत त्याच्यापर्यंत ते पोहोचले. पण कालच्या हल्ल्यामध्ये एक गोष्ट अधोरेखित करावी लागेल, त्याच्यावरती तुम्ही अधिक प्रकाश टाकाल की मागच्या वेळेस आपल्याला एक 20 किलोमीटरच्या अंतरानं लाहोर हुकलं, पण काल मात्र आपण थेट पेशावर, इस्लामाबाद, 100 ते 100च्या पुढे आपण गेलो. काय सांगाल सर या सगळ्या गोष्टींना बघितल्यानंतर? सर्वात मोठा अभिमान वाटतोय आपल्या पंतप्रधान या सरकारचा. कारण पहलगाम हल्ल्यामध्ये जे 28 निष्पाप पर्यटक मारले गेले, कारण 370 कलम हटवल्यानंतर आपल्या देशामध्ये एक शांततेचं वातावरण तयार झालं. पुऱ्या भारतातून पर्यटक, काश्मीरमध्ये आम्ही जेव्हा होतो त्यावेळेला कुठलाही पर्यटक फिरायला नव्हता, कारण पावला पावलाला आतंकवाद, कुठल्या जंगलातून कधी आतंकवादी चौकातूनच ती सगळी सुरुवात व्हायची. आणि एवढं मोठं आता कालचा पहिल्यामध्ये हल्ला जो झाला, त्या हल्ल्यामध्ये महत्वाचं काय आहे, त्यांनी जात विचारून मारलं. त्यांनी स्वतः पुरुषांना चेक केलं खरंच कोण आहे ते, आणि त्यांच्या स्वतः नवरा बायको फिरायला गेल्यानंतर त्यांच्या बायकोसमोर त्या नवऱ्याला मारलं. म्हणजे थोडक्यात त्या बाईचा कुंकू पुसलं, सिंदूर पुसलं. आणि महत्वाचं म्हणजे हे आज ऑपरेशन झालं, याचं नाव ऑपरेशन सिंदूर हे दिलं. कारण का ज्या आपल्या 28 महिलांचे सिंदूर तिथं पुसले गेले आणि त्या सिंदूरचा बदला सिंदूर म्हणून ऑपरेशन सिंदूरचं नाव दिलं. आणि जे आता तुम्ही आता विचारल्याप्रमाणे आज पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कारण पाकिस्तान असं बघायला गेलं तर आपल्या भारतातल्या एक उत्तर प्रदेश जे राज्य आहे त्या राज्या एवढा तो देश, पण आज त्याची खुमखुमी एवढी आहे की ते नेहमी त्यांच्या भाषणात बघा, त्यांचे ते मध्ये कंधार जे अपहरण झालं, त्यांचं कुटुंब मारलं गेलं. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की त्यांनी टीव्हीवरती दाखवलं की लहान मुलं, महिला वगैरे ते कोण आहेत? हे जे आतंकवादी आहेत त्यांच्याच परिवारातील आहेत. त्या आतंकवादी आपल्या परिवारासह त्या तळाच्या ठिकाणी राहत होते आणि त्यांचीच मुलं, त्यांचे त्या पूर्ण कुटुंब आतंकवादी, आणि नेहमी भारतावरती हल्ले करण्यात आहेत. आणि त्यांच्या कुटुंबातीलच ही लोक सध्या तिथे जेव्हा त्या आतंकवादी कॅम्पावर ते हल्ले केले, त्यांचं कुटुंब ते राहत असल्यामुळे त्यांची मुलं हे दिसली गेली तिथं. आणि त्यानं पाकिस्तानने काय केलं, आमच्या सिव्हिल ह्याच्यावरती, सिव्हिल लोक राहतात तिथं हल्ला केला असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तसं काहीही नाही. कारण हे आतंकवाद्यांचे तळ आहे, ते आतंकवादी तिथं राहतात, आतंकवादी त्यांच्या कुटुंबाबरोबर राहतात. तिथं हल्ले केल्यामुळे ते हे लोक तिथं सापडले, त्या हल्ल्यातून मारले गेलेत. पण आज आमचा 28 जे आपले मारलेले होते त्याच्या 20 पटीनं आतंकवादी तिथं संपून त्या आतंकवाद्यांचा आम्ही बदला घेतलेला आहे. त्याचा एक आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि त्या बदल्याच्या पोटी आज जे वातावरण तयार झालेलं आहे, आजकाल पाकिस्तान आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, आमच्या भारतीय सेनेनं पूर्णपणे त्यांचे विमान ड्रोन पाडले गेले, तेव्हा त्यांच्याकडून आज तो भारताच्या जेवढी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती एलओसीवरती जे बॉम्ब हल्ले चालू आहे, आज फायरिंग चालू आहे, त्याचं सुद्धा प्रत्युत्तर भारतीय सेना अत्यंत ताकदीनं देत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याची आज अवस्था सळोकापळो करून सोडलेली आहे. आज पाकिस्तानात अनेक अधिकारी, अनेक सैनिक पळून जात आहेत. आज त्यांना जीव मुठीत घेऊन आपले जगायला लागले. त्यांना माहित आहे की आम्ही जर यांच्या नादाला लागलो तर आपण संपणार, आणि त्यांचं आज भविष्य त्यांचं पुढे दिसायला लागल्या. त्यामुळे भारतीय सेना ही देशात फार मजबूत आहे. एकेकाळी असं म्हणलं गेलं होतं की अमेरिकेचं शस्त्र आणि पाकिस्तानची बुद्धी काय म्हणलं जातं, त्यांनी आतंकवाद पसरण्यासाठी पुऱ्या जगामध्ये त्यांची बुद्धी बघतोय आपण. आणि भारतीय सैनिक हे जर एकत्र आले तर जगावरती भारत पुन्हा राज्य करू शकतो. कारण भारतीय सैनिक एवढे मजबूत आहेत, त्यांना एवढं ट्रेनिंग मजबूत आहे.
आणि अमेरिकेचं शस्त्र हे पूर्वीपासून म्हणजे अगदी मजबूत असल्यामुळं ह्या तिन्हींचं एकत्र जर झालं तर पुढे जगावरती राज करू शकतोय. तर आज हे भारतानं दाखवून दिलेलं आहे भारतीय सैनिक काय आणि भारतीय सैनिकाची ताकद काय आहे. तर ही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हे कुठेतरी थांबावं आणि आतंकवाद कायमस्वरूपी संपवा आणि संपूर्ण भारतातील जनतेला शांतता मिळावी एवढीच एक आमची अपेक्षा आहे. सर, आपण मगाशी उल्लेख करत असताना मला 1971ची युद्धाची आठवण झाली की त्यावेळेस इंदिरा गांधी होत्या आणि पाकिस्तानचे जवळपास 90,000 सैनिकांनी आपली शस्त्र टाकली होती, शरणागती पत्करली होती, आपले बेल्ट्स काढले होते, आपले बॅचेस काढले होते. तसंच चित्र कदाचित यावेळेस सुद्धा पाहायला मिळेल. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तो असा की IPL ची काल मॅच चालू होती पंजाबची आणि त्यावेळेस अचानक तांत्रिक अडचण आहे म्हणून सांगितलं आणि नागरिकांना सांगितलं की आपण आता स्टेडियम खाली करा. स्टेडियम खाली केलं. पण आत्ताची बातमी, जी ब्रेकिंग बातमी आहे, ती बातमी अशी आहे की IPL ची स्पर्धाच आता लांबणीवरती टाकलेली आहे, कॅन्सल केलेली आहे. याच्यामधून सुद्धा एक संदेश आहे का? कारण ही गोष्ट मला या दृष्टिकोनातून जोडून बघायची आहे. कारण राजनाथ सिंग असे म्हणाले होते भारतीयांना उद्देशून की तुमच्या मनात जे आहे ते आम्ही करू. त्याच्यामुळं IPLच्या स्पर्धा लांब जाणं, राजनाथ सिंगचा येणारं हे, त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या मनात जे काय आहे त्या दृष्टिकोनातून पावलं आहेत का? हो सर, त्याच्यामुळेच कुठतरी कालचा खेळ नेहमीसाठी स्थगित केल्यासारखाच आहे. आणि त्यांचा खेळ आता चालू केला. त्यांचा खेळ आता चालू केलेला आहे, ऑलरेडी चालूच होता. त्या खेळाला अजून थोडस रंगत कशी आणता येईल त्या दृष्टीने आज रात्रीपासून सुरुवात होणार आहे. ऑलरेडी झालेली आहे. आज रात्री सुद्धा काय असू शकेल? डेफिनेटली आता त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. फिनिश करणं आपल्या हातात आहे. कसं, कधी, कुठं तुम्ही म्हटल्याप्रमाणे येस त्या वेळेने ते करायचं आहे. खरोखरच त्याचं म्हणजे पाक सैनिकांच्यावर किंवा सैन्यावर एवढा दबाव होता की त्यांचा लोकल दबाव. आजपर्यंत त्यांनी काही असे करून दाखवलेलं नाही. प्रोपोगंडा त्यांच्या रक्तात भिनलेला आहे. प्रोफेशनल आर्मी राहिलेली नाही. सगळे बिझनेस त्यांचे. टोटली आर्थिक दृष्ट्या खरोखरच इतक्या अधोगतीला गेलेला देश आता काहीतरी तिथल्या समाजाला, तिथल्या देशाला दाखवण्यासाठी, कारण जे काय आपण 7 तारखेला दाखवलं त्याच्यानंतर कुठंतरी प्रतिहल्ला केला नाही तर त्यांना आपलं तोंड दाखवणं अवघड झालेलं होतं. इमेज सरकार पुढे सुद्धा वाचवणं गरजेचं होतं, त्यांच्या जनतेपुढे वाचवणे गरजेचं होतं. संपूर्ण जगात प्रत्येक देशाला एक सैन्य आहे, पण पाकिस्तान एक असा देश आहे ज्या सैन्याजवळ एक देश आहे. मग कुठंतरी त्यांना आपली इमेज वाचवण्यासाठी म्हणजे काही नियोजन नसताना हा केलेला हल्ला आणि प्रत्येक हल्ल्याला इंडियाने दिलेलं चोख प्रत्युत्तर. त्याच्यामुळं काय करावं नेमकं अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या गोष्टी सुरू असताना एक आपण त्याच्यावरती अधिक चांगल्या रीतीने भाष्य करू शकाल की चीन नेहमीच पाकिस्तानच्या बाजूला राहिलेला, तो उघडपणानं कधी पुढे आलेला नाही, पण छुप्या रीतीने मात्र तो त्या पद्धतीनं करत असतो. हे धाडस जरी पाकिस्तान करत असेल, सर म्हटले त्या पद्धतीनं की स्थानिक जनतेचा एक दबाव पाकिस्तानच्या सरकारवरती असेल, परंतु याला कुठेतरी फूस चीनची सुद्धा असू शकते. कारण आपण इतकी वर्ष 20 वर्ष आहात आणि अनेकदा आपण चीनच्या बॉर्डरवरती सुद्धा राहिलेला आहात. कसं बघताय तुम्ही चीनची ही भूमिका या दृष्टिकोनातून? शेवटी कसं आहे, भारताचा आपण बघायला गेलं दुश्मन म्हटलं तर इकडं पाकिस्तान आहे आणि पूर्वेकडे बघितलं तर पूर्ण बऱ्यापैकी आपली भारताची सीमा ही चीनच्या सरहद्दीला लागून आहे आणि भारत आणि चीन समोर समोर आहे. आणि चीन हे ताकदवर स्वतःला फार देशात जगातील मोठं ताकदवर समजत आहे. पण चीन आपल्या समोर जर समोर जर येत नसेल तर आपल्याला सपवायसाठी ते पाकिस्तानला छुपी नाही खुल्या मदत करत आहे. आज त्यांनी परवा सुद्धा जाहीर केलं, त्यांनी मोठे मोठे शस्त्रास्त्र किंवा आर्थिक मदत पाकिस्तानला केली. ती फक्त त्याचं एकच आहे की आपला शेजारचा दुश्मन भारत आणि तिकडं मध्ये आपल्या डोकलाम वगैरे या भागात चीननं आपल्या अतिक्रमण केलं. आपले सातारचेच कर्नल महाडिक साहेबांना, ते शिव साहेब होते तिथं, त्यांना मारलं गेलं किंवा अनेक सैनिकांच्यावर हल्ले केले. फक्त ते आपल्याकडे त्यांचं आपलं एक करार झालेला आहे, त्यामुळे हत्यार उचलू शकत नाहीत, गोळ्या घालू शकत नाहीत, बॉम्ब टाकू शकत नाहीत. परंतु धक्काबुक्की झाली, धक्काबुक्कीमध्ये त्यांनी आपल्या
जवानांना एका कर्नलला बरोबर. मारलं. तर शेवटी त्यांना सुद्धा एक कुमकुमी आहे की हम्म. भारत हे कुठेतरी संपावं हम्म. आणि भारताला संपवण्यासाठी ते सरळ सरळ आपल्याबरोबर हल्ला करू शकत नाहीत, परंतु ते पाकिस्तानला मदत करून पाकिस्तानची ताकद वाढवून पाकिस्ताननं आपल्यावरती हल्ला करावा असं एक त्याची रणनीती आतल्या बाजून आहे. कारण आज आपले मोदी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला स्वतः चीनचे राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या भारतामध्ये अनेक शहरात भेट दिली. त्यांनी दाखवलं वेगळं, परंतु काही दिवसानंतर ते आपल्या डोकलाममध्ये जे घटना घडली म्हणजे आपल्या भारतीय हद्दीत घुसून त्यांचं सैन्य, त्यांचं तळ आणि तिथं त्यांचे बांधण्याचा प्रयत्न केला. तसं सेम अरुणाचल प्रदेशमध्ये पण तसंच आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये काही पहाडे आहेत, काही जो भूभाग आहे तिथं नेहमी चीन अतिक्रमण करायचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळेला आपलं भारतीय सैन्य तिथं जाऊन तिथं आपले दाखवून की आम्ही आहे इथं हे असं नेहमी म्हणजे जिथे चीनची बॉर्डर जिथे जिथे आहे भारताला लागून तिथे नेहमी चीन हे करत असते. परंतु चीनचे जे आता बॉर्डरवरती आम्ही बघितलं जसं आता आपलं अग्निवीर निघालेलं आहे तसं अग्निवीर टाईप त्यांचं पूर्वीपासून आहे आणि बॉर्डरवरती नेहमी ती तरुण मुलं जे अग्निवीर टाईप 4 वर्षासाठी 5 वर्षाचं सैन्य येतात ते येतात पुढं आणि ते त्यांना एवढं म्हणजे ट्रेनिंग मला वाटतं नसणार असं फास्ट. ते नुसतं एन्जॉय करायसाठी येतात. कारण आम्ही बघत असतो नेहमी ते पुढं गाणी बिणी म्हणणे किंवा डान्स करणे किंवा असं करणे हे जे बॉर्डरवर ते असं फ्री स्टाईल राहतात. मग त्यांना त्या आतल्या बाजूनं त्यांची तयारी अशी चालू आहे. जसं आता कोरोना काळामध्ये बघितलं आपण कोरोना कशामुळे आला, कोरोनाचं त्यांचं संकट जे त्यांनी असे काही कोरोनासारखे अनेक विषाणू आहे त्यांनी तयार केलेले आहे त्यांच्या गुप्त पाडीमध्ये. तर असं ते आपल्याला संपवण्यासाठी किंवा जगाला संपवण्यासाठी, कारण जगात महाताकदवार त्यांना व्हायचं आहे, परंतु ते होण्यासाठी काही करू शकतात. त्यामुळे हे पाकिस्तानला त्यांनी छुपी मदत तर नेहमी करतच असतात. कारण आपल्याला जसं भारताला रशिया खुल्याम आपल्याला शस्त्रास्त्र असून दे कुठली असून मदत करतं, तसं पाकिस्तानला पूर्वीपासून अमेरिका करत आलेला आहे, चीन करत आलेला आहे आणि चीन ही पाकिस्तानला मदत करून आपल्याला थोडासा धोका देण्यासाठी त्यांचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. सर या निमित्तानं मला एक आठवलं म्हणजे आपण सांगितलं की चीन नेहमीच धोकाबाजी करतो. याच्या अगोदर सुद्धा इकडे पंडित नेहरूंच्या काळामध्ये हिंदी चीनी भाई 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 म्हटले 1965 म्हटलं आणि पुन्हा एकदा त्यांनी तेच केलं. आता सुद्धा शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावरती आले, याच्यानंतर केल्यानंतर त्यांनी डोकलामचं केलं. आणि सर हा सगळा जर संदर्भ घेतला तर भारत याच्या अगोदर एक भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता की अमेरिकेतून जर काही आपल्याला मदत आली तर आपण उठणार आणि मग आपण एक पाकिस्तानवरती डोळे वटारणार. तिकडून अमेरिकेनं जर सांगितलं की ठीक आहे आता नको, आता तुम्ही थोडंसं थांबा, तर मग परत भारत आता पाऊल मागे घ्यायचं. उरी चित्रपटमध्ये एक डायलॉग आहे, संवाद आहे, ये नया भारत आहे, घुस के मारेगा. तर हे कुठं तर आता जगानं सुद्धा मान्य करायला सुरुवात केलेली आहे का? कारण आताच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महासत्ता असणारा अमेरिका सुद्धा म्हणतोय की आम्ही याच्यामध्ये पडणार नाहीये. हे युद्ध होण्याच्या अगोदर नरेंद्र मोदी हे इस्लामिक स्टेट मधून परत आलेले आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा अगोदर ती रणनीती आखलेली होती की भविष्यामध्ये जर काय असं झालं तर हे सगळे इस्लामिक स्टेट आपल्या बरोबर असावं. दुसरी गोष्ट, एक भारताने एक संदेश देण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे कुरेश मॅडम आणि त्याच पद्धतीने व्योमिका सिंग या दोघींना, एक मुस्लिम समुदायाची स्त्री आहे, आम्ही काहीच भेदभाव करत नाही, जे उत्तर द्यायचं आहे सिंदूर ऑपरेशनचं ती मुस्लिम महिलाच तुम्हाला देईल. तर हे बदललेला जो भारत आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय सर? प्रत्येक दृष्टीने भारत आता खरोखर गेल्या 11 वर्षात प्रत्येक बाजूने बदललेला आहे. एक वेळ असं होतं की खरोखरच आमच्याजवळ एक 303 एक गोळी घालायची कुठं गेला आतंकवादी असे शोधत होतो. पण त्यावेळी त्यांच्याजवळ ऑटोमॅटिक मशीन गन्स होत्या, रॉकेट लॉन्चर खांद्यावरचे पोर्टेबल होते आणि त्यावेळचं सरकार असं होतं की त्या आतंकवादींना पकडा. आतंकवादी काही खेळणे नाही. पण आता काळ बदललेला आहे. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आज पाकिस्तानकडे जर बघितलं तर त्यांच्या कितीतरी पटीने आपली टेक्नॉलॉजी, शस्त्र, मनोधैर्य सगळ्या बाजूने आपण त्यांच्या कंपॅरिझनच्या कितीतरी वर आहोत. आणि हा बदललेला भारत हाच आहे की टिक फॉर टॅट त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन उत्तर देणारा आहे. गांधीजींचं नाहीये. एक मारले की दुसरं पुढे करणारा, एक मारले की नेहमीसाठीच त्याला गाडणारा भारत आता झालेला आहे. सर आपण सांगत आहात त्या पद्धतीनं आता भारत
जागतिक स्तरावरती आपलं एक सामर्थ्य आता त्यानं प्रगट केलेलं आहे. कारण रशिया आपल्या बाजून उभा राहिला, अमेरिका म्हणतो की आम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही, पाकिस्तान सगळीकडं जाऊन एक नाही अक्षरशः भीक मागत आहे की आमच्या मदतीला उभं राहा, परंतु कुणी फक्त तुर्की जर सोडलं तर कुणीही त्यांच्याबरोबर उभं राहिलेलं नाही. ही भारताची ताकद आपण निर्माण केली. येस सर, येस सर. ते प्रत्येक आपल्या कर्तव्याने आपण भारताने सिद्ध केलेलं आहे. कोणत्याही ठिकाणी ऑल ओव्हर ग्लोबमध्ये कोणत्याही ठिकाणी इव्हन जी तुर्की त्यांच्या पाठीमागे उभी आहे, जरासं पाठीमागे त्यांनी जाऊन बघितलं असतं तर सगळ्यात पहिल्यांदा मदत देणारा हा भारत होता. बरोबर. इव्हन परवा म्यानमार मध्ये सुद्धा बरोबर. जी काही घटना घडली भूकंपची, सगळ्यात पहिल्यांदा मदत घेऊन पोहोचणारा भारत होता. येस, आपत्कालीन खरोखरच कोण आहे ते न बघता मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करणारा मानवीयता ही प्रत्येक भारतीयांच्या रक्तात समावलेली आहे आणि त्या आपल्या कार्यशैलीने त्यांनी सिद्ध केलेलं आहे. गेल्या 10-11 वर्षात भारताची GDP झपाट्याने वाढलेली आहे. जे काही शस्त्रास्त्र आपल्याकडे म्हणजे कमीत 35 वर्षे एखादी शिप कमिशन होत नव्हती. 35 वर्षात कोणती एखादी जेट कमिशन होत नव्हती, पण आता बदलला. जस्ट गेल्याच आठवड्यात कितीतरी करार झाले, फ्रान्स बरोबर झाले, रशिया बरोबर झाले. आता वेळ लागत नाही, म्हणजे डिमांड जी आहे येस इमिडिएटली सँक्शन होण्यासाठी सरकार तेवढं सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळं या सरकारमुळं मनोधैर्य सैनिकांचं, पहिले तर आपल्या सैनिकांचं आहे. भारतातलं सरांनी सांगितल्याप्रमाणे एकमेव माझ्या देशाची सेना आहे आणि त्याचा भाग होण्याचा आम्हाला गर्व आहे. सांगताना गर्व वाटतो की खरोखरच त्या रणांगणात असताना नेक्स्ट क्षण काय होणार आहे हे माहीत नसतं, पण समोरच्या किती जणांना उडवू हीच एक भावना असते. सगळं आपलं घरदार सगळं विसरलेलं असतं आणि जुनूननी लढणारा माझा भारतीय सैनिक एकटाच आहे. आणि ह्या गेल्या 4-5 वर्षात त्यांनी दाखवून सुद्धा दिलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स वेगवेगळ्या देशांच्या आर्मीच्या होत असतात, त्याच्यात सगळ्यात 1 नंबरवर माझा देश राहिलेला आहे. आणि त्याच्या कर्तव्यांनी त्याच्या कर्तृत्वाने त्यांनी दाखवून दिलेला आहे हा नया भारत आहे आणि शक्तिशाली आहे आणि संपूर्ण जगाचे महासत्ता होण्याच्या योग्यतेचा आहे हे दाखवून देत चाललेलं आहे. तर एकंदरीतच जे काही सध्या सुरू आहे त्या गोष्टींवरती आपले विजय पाटील सर आणि BT पाटील सर या दोघांनी अगदी चांगल्या रीतीनं सडेतोड रीतीनं आणि याच्या मागं असणाऱ्या काही संदर्भांचा अभ्यास करत योग्य अशी मांडणी केलेली आहे. काल भारतानं आपली क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये डागलीत, पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रतिहल्ला म्हणून भारतानं त्याच्यासाठी पहल केलेली नाही आणि ते करत असताना त्यांचं एक प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. मला असं वाटतं की ज्यावेळेस भारत ही क्षेपणास्त्र डागत होता त्यावेळेस भारत कदाचित म्हणत असेल स्वागत नाही करोगे हमारा. भारतानं स्वागत पाकिस्तानचं त्या रीतीने केलं. आम्हा सगळ्याच भारतीयांची इच्छा आहे की पाकव्याप्त काश्मीर जो म्हणतोय तो भारताचा अविभाज्य भाग म्हणून आता भारतामध्ये समाविष्ट व्हावा आणि त्याची वेळ आता कुठेतरी आलेली आहे. दोघांनी सांगितलं की भारतीयांचं आणि भारतीय सैन्याचं मनोधैर्य कितीतरी पटीनं उंच आहे. सैनिक कुठेही मागं पडणार नाहीत. एवढंच नव्हे तर हे दोघेही म्हणतात की जर सरकारनं आम्हाला आदेश दिला तर आज देखील वर्दी घालून आम्ही पाकिस्तानच्या सीमेवरती उभा राहू, कारण हा नवा भारत आहे आणि याच नव्या भारताकडे आपलं लक्ष आहे. जागतिक स्तरावरती त्याची नोंद घेतली जात आहे. पण त्याच पद्धतीनं TV नेक्स्ट मराठी सुद्धा या प्रत्येक घडणाऱ्या घडामोडीकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे. उद्याच्या रात्री काय पोटात दडलंय माहीत नाही, पण एवढं मात्र नक्की की आता भारताला हलक्यात घेण्याचं धाडस तुम्ही करू नका. हा नवा भारत आहे. तुर्तास आपण इथंच थांबू, पण पाहत रहा TV नेक्स्ट मराठी. आज दिवसभर TV नेक्स्ट मराठीवरती या युद्धाच्या आणि युद्धाच्या मागच्या असणाऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. सर, आपण दोघेही इथं आलात त्याबद्दल मी आपल्या दोघांचंही मनापासून थँक्यू. भारत माता के जय. भारत माता के जय. भारत माता के जय. वंदे मातरम. आणि सर, मगाचा एक राहिलेला प्रश्न जो नेहमी मी त्याची समाप्ती करत असतो, मगाच्याही एपिसोड मध्ये केला, तोच पुन्हा एकदा माझा प्रश्न. हाऊ इज द जोश?
Yes. हाय Hi, सर, sir. हाउ इज द जोश? Hi, sir. हाउ इज द जोश? Hi, sir. यस, ये नया भारत है.